ऐसी कोई मंजिल नहीं जहां पहुंचने का रास्ता ना हो, भीड़ से अलग निकलना ही जिंदगी है. गुड आफ्टरनून वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण 30 डेज चॅलेंजसाठी जे महत्त्वाचे टॉपिक आहेत प्रत्येक विषयातले ते पाहणार आहोत आणि याच्यामध्ये आज आपण राज्यघटना आणि इतिहास या दोन विषयातील महत्त्वाचे जे कोणते टॉपिक आहेत ते पाहणार आहोत. तर हे दोन विषय असे आहेत, त्याच्यापैकी राज्यघटना तर असा आहे की जो आपल्याला जेवढे प्रश्न येतात म्हणजे 10 प्रश्न येतात तर 10पैकी 10 मार्क्स मिळवून देऊ शकतो. इतिहासाच्या प्रश्नांच्या बाबतीत प्रिडिक्ट करणं थोडंसं डिफिकल्ट आहे, पण इतिहासामध्ये जेवढे प्रश्न आपण अटेम्प्ट करू ते 100% बरोबर येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. ठीक आहे, त्यामुळे या दोन विषयांवरती आपण बोलणार आहोत. भूगोल आणि अर्थशास्त्राचे महत्त्वाचे घटक मी ऑलरेडी काल सांगितलेले आहेत. जर तुम्ही ते लेक्चर पाहिलं नसेल तर ते पटकन पाहून घ्या, कारण ते टॉपिकसुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. कारण भूगोलमध्ये सुद्धा आपण 15पैकी 15 मार्क्स मिळवू शकतो. तर आज आपण राज्यघटनेवरती पॉलिटीवरती कोणत्या घटकांवरती प्रश्न विचारले जातात ते पाहूयात. आणि हे कशावरून समजतं की कोणत्या टॉपिकवरती जास्त प्रश्न विचारले जातील किंवा कोणते टॉपिक महत्त्वाचे, तर अर्थात हे आपल्याला आयोगच सांगत असतो. आयोगाने आत्तापर्यंत विचारलेले जे प्रश्न आहेत ते जर आपण पाहिले तर आपल्या लक्षात येतं की कोणत्या टॉपिकला जास्त इम्पॉर्टन्स दिलेला आहे, कोणते टॉपिक महत्त्वाचे आहेत आणि कोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा राज्यघटनेमध्ये संविधान हा घटक महत्त्वाचा आहे. जर तुम्ही वही आणि पेन सोबत घेतलेलं नसेल तर पटकन लेक्चर पॉज करून वही पेन घेऊन या, कारण जे मी टॉपिक सांगते ते जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तर संविधानावरती आत्तापर्यंत एकूण 38 प्रश्न विचारलेले आहेत 2012 ते 2019 या दरम्यान. आणि याच्यामध्ये सर्वाधिक प्रश्न संविधान सभेवरती विचारलेले आहेत, एकूण 11. मग आता इथे आपल्याला काय करायचं आहे, तर असे घटक फोकस करायचे आहेत ज्याच्यावरती आम्ही प्रश्न विचारतो. संविधान म्हटल्यानंतर आपल्याला वाटतं की संविधान तर एवढं मोठं आहे, मग मला सगळं करत बसायचं का? अजिबात नाही, त्याची आवश्यकता नाही. तुम्ही संविधानाच्या बाबतीत संविधान निर्मिती करताना कोणत्या समित्या होत्या आणि त्यांचे अध्यक्ष कोणते होते एक छोटासा चार्ट बनवून ठेवू शकता, जो तुम्ही क्विकली रिवाइज करू शकता. ठीक आहे, संविधान सभेवरती जे प्रश्न आलेले आहेत, मग संविधान सभेची स्थापना असेल किंवा संविधान सभेचं कामकाज असेल, संविधान सभेतला महत्त्वाचा निर्णय असेल, अध्यक्ष असतील, तर या ज्या घटना आहेत, पहिली बैठक असेल, तर हे काही मुद्दे आहेत ठराविक, ते तुम्हाला करायचे आहेत. त्यानंतर याच्यामध्ये संविधानामध्येच तुम्हाला घटनेची जी वैशिष्ट्ये आहेत, आपल्या घटनेची जी वैशिष्ट्ये आहेत प्रामुख्याने बेसिक, ती वैशिष्ट्ये पाहून घ्यायची आहेत, कारण त्याच्यावरती सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. आणि त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सरनामा किंवा प्रास्ताविका. ठीक आहे, तर ज्याला आपण उद्देशपत्रिका म्हणतो, तर याच्यावरती पण आयोगाने वारंवार प्रश्न विचारले आहेत. अगदी छोटीशी एका पानावरती बसेल अशी आणि जी तुम्ही शाळेमध्ये म्हणत असाल ती प्रास्ताविका अगदी छोटी आहे, पण त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. त्यामुळे त्याच्यासाठी तुम्ही एक 5 मिनिटांचा वेळ जरी दिला तर त्याच्यामध्ये तुमचं सरनामा जो आहे तो कव्हर होऊ शकतो. त्याच्यावरती बेसिकली कसे प्रश्न येतात, तर जे शब्द आहेत संविधानामधले तर त्यांचा क्रम वगैरे लावा म्हणून विचारलं जाऊ शकतो, किंवा प्रास्ताविकेमध्ये आत्तापर्यंत घटना दुरुस्ती किती वेळा झाली, अशा प्रकारचे बेसिकली प्रश्न त्याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. हा झाला पहिला पार्ट. दुसरा पार्ट ज्याला मी त्रिकूट म्हणते, आणि हे मी आधीच्या लेक्चर्समध्ये पण सांगितलेलं आहे, मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य आणि मार्गदर्शक तत्व. हे 3 घटक जे आहेत ना ते खूप इम्पॉर्टंट आहेत. याच्यावरती प्रत्येक वर्षी 2012 ते 2019च्या दरम्यान मूलभूत हक्क तर खूप मोठा टॉपिक आहे, पण त्याचबरोबर मार्गदर्शक तत्वे किंवा मूलभूत कर्तव्य, तर हे 3 घटक असे आहेत की या 3पैकी एका तरी घटकावरती प्रत्येक वर्षी प्रश्न विचारलाच जातो. म्हणजे तुम्हाला जर हे व्यवस्थितपणे ॲनालाइज करायचं असेल की कुठल्या घटकावरती प्रश्न विचारला जाईल, तर बेस्ट वे हा आहे की मागच्या 2 ते 3 वर्षांच्या प्रश्नपत्रिका पहा, त्याच्यामध्ये पॉलिटीवरती कशावरती प्रश्न विचारलेत हे पहा, तुम्हाला ॲटोमॅटिक लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, मग आता मार्गदर्शक तत्व कशी लक्षात ठेवायची, मूलभूत कर्तव्य कशी लक्षात ठेवायची, तर याच्या खूप छान अशा ट्रिक्स आपण पाहणार आहोत 30 डेज चॅलेंजमध्ये. पण मूलभूत हक्क जे आहेत, जे आपल्याला खूप कठीण वाटतात, तर मूलभूत हक्क असताना प्रकरण खूप मोठे आहे. मग प्रकरण मोठं आहे म्हणजे मला सगळंच्या सगळं करत बसायचं आहे का, सगळ्याच ह्याच्यावरती प्रश्न येतील का, तर नाही. किंवा मग असं आहे का की मला फक्त मूलभूत कर्तव्यांची जी मुख्य कलमं आहेत फक्त तेवढीच करायची आहेत का आणि सोडून द्यायचं आहे का, तर ते तसंही नाही आहे. त्याच्यामध्ये कुठल्या घटकांवरती प्रश्न विचारले जातात ते पण आपण 30 डेज चॅलेंजमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे,
त्यानंतर पुढचा घटक येतो तो म्हणजे संसद. संसदेवरती आत्तापर्यंत 32 प्रश्न विचारलेले आहेत आणि हां, जे मी त्रिकूट आत्ता सांगितलं त्याच्यावरती पण 32 प्रश्न आहेत. म्हणजे मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य आणि मार्गदर्शक तत्व याच्यावरती पण 32 प्रश्न आहेत. संसदेवरती पण आत्तापर्यंत 32 प्रश्न विचारलेले आहेत. मग संसदेमध्ये जी महत्त्वाची पदं येतात, तसं म्हणजे राष्ट्रपती असेल तर हे आपल्याला करावंच लागणार आहे. लोकसभा, राज्यसभेवरती काही बेसिक प्रश्न येतात आणि इतर जी काही आपली म्हणजे घटनात्मक पदं असतील किंवा काही पदं घटनात्मक नसतात पण सध्या ती चर्चेमध्ये असतात, तर त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. आणि संसदेप्रमाणेच विधिमंडळ किंवा विधानभवन, राज्य विधिमंडळ जे असतं ते पण तेवढंच महत्त्वाचं आहे. त्याच्यावरती आत्तापर्यंत 26 प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. पॉलिटीमध्ये जर आपण पाहिलं तर टॉपिक खूप जास्त आहेत. एखाद्या टॉपिकवरती इतक्या दिवसांमध्ये एखादाच प्रश्न आलेला असतो पण आपल्याला तोच प्रश्न जास्त लक्षात राहतो कारण त्याचं उत्तर आपल्याला माहीत नसतं आणि मग आपण फक्त त्याच घटकाला जास्त महत्त्व देत बसतो. ठीक आहे. तर असं अजिबात करायचं नाही आहे. त्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो पंचायत राज. बरेच जण सांगतात की जर तुम्हाला पास व्हायचं असेल तर पंचायत राज हे करावंच लागतं. ठीक आहे. पण मला असं वाटतं पंचायत राजवरची जर आपण तशी संख्या पाहिली 2012 पासून 19 पर्यंतची तर ती संख्या खूप मोठी आहे. एकूण 53 प्रश्न याच्यावरती विचारले गेलेले आहेत. पण हे जे 53 प्रश्न आहेत, मग हे 53 प्रश्नांची तयारी करताना मला अख्खच्या अख्खं पंचायत राजचं पुस्तक वाचायची आवश्यकता आहे का? मला सगळंच्या सगळं पंचायत राज करायची गरज आहे का? तर अर्थात नाही. पंचायत राजमध्ये थोडे पॉईंट आहेत जसे की 73वी 74वी घटना दुरुस्ती आहे जी तुम्हाला करायचीच आहे कारण त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर ग्रामपंचायत आहे, ग्रामसभा आहे, याच्यावरती काही प्रश्न विचारले गेलेले आहेत. पण एक गोष्ट लक्षात घ्या की याची तयारी करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर आयोगाने जे प्रश्न विचारलेले आहेत ऑलरेडी त्याच प्रश्नांची व्यवस्थित तयारी करायची. कारण तसं जर तुम्ही पंचायत राज करायला घेतलं तर बऱ्याचदा असं होतं की मग मी आता ग्रामपंचायत केली, पंचायत समिती केली, जिल्हा परिषद केली, नगरपंचायत केली, नगरपालिका केली, महानगरपालिका केली, एवढं करून पण काही ना काहीतरी शिल्लक आहेच असं आपल्याला वाटतं आणि मग कुठेतरी एक बर्डन यायला सुरुवात होते. जर हे बर्डन येऊ नये असं वाटत असेल तर बेस्ट वे हा आहे की आयोगाने आत्तापर्यंत काय काय विचारलेलं आहे ते शोधा आणि त्याच प्रश्नांची तयारी करा आणि त्याचं जे एक्सप्लेनेशन आहे ते फक्त एकदा रीड करून ठेवा. एवढं मोर दॅन इनफ आहे. ठीक आहे. तर हे झाले महत्त्वाचे मुद्दे. पण याचबरोबर आणखी काही आहेत जसं की आयोग. आता निवडणूक आयोग हा 2019मध्ये अर्थात चर्चेत होता. 2021मध्ये पण आता ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. तर निवडणूक आयोग जो आहे तो एक अशी घटनात्मक संस्था आहे की ज्याच्यावरती आपल्याला यावर्षी प्रश्न विचारला जाऊ शकतो. कारण लोकसभेच्या निवडणुका आहेत, विधानसभेच्या निवडणुका आहेत, वेगवेगळ्या राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्यात, त्यामुळे याच्यावरती प्रश्न विचारणं एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे. दुसरा एक घटक आहे राज्य निर्मिती. हा अगदी छोटासा घटक आहे, त्याच्यावरती जनरली आपण जास्त प्रश्न एक्सपेक्ट नाही करू शकत. पण जर आपण जम्मू काश्मीरचा वगैरे जर मुद्दा पाहिला रिसेंटली जो चर्चेमध्ये होता जम्मू काश्मीर लडाख वगैरे, तर याच्यावरती प्रश्न एखादा बनू शकतो आणि अगदी छोटासा टॉपिक आहे त्यामुळे त्याच्यावरती जास्त तुम्ही हे करू नका. तुम्ही ते 5 ते 10 मिनिटामध्ये तो टॉपिक संपवू शकता. आणि एक नागरिकत्वाचा मुद्दा खूप जास्त चर्चेत होता. नागरिकत्व 5 ते 11 एवढीच कलमं आहेत त्यामुळे ती पण तुम्ही इझिली करू शकता. सो त्याच्यामध्ये जास्त वेळ घालवू नका. हे जे मी शेवटी 3 टॉपिक सांगितले तुम्हाला, आयोग, राज्य निर्मिती आणि नागरिकत्व, हे 3 टॉपिक जे आहेत ते तुम्ही म्हणजे अर्ध्या ते 1 तासामध्ये संपवावेत. एवढाच वेळ तुम्हाला द्यायचा आहे, याच्यापेक्षा जास्त वेळ नाही. ठीक आहे. न्यायव्यवस्थेच्या बाबतीत काही जणांना असं वाटू शकतं की न्यायव्यवस्थेवरती खूप जास्त प्रश्न विचारले जातात आणि त्यांची तयारी आम्हाला करायची गरज आहे का? तर मला असं वाटतं की न्यायव्यवस्थेवरती जे प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न पहा आणि त्याच साच्याचे प्रश्न जे आहेत जे आपण 30 डेजमध्ये घेऊच आणि जे काही तुम्ही टेस्ट सिरीज करणार असाल तर त्या टेस्ट सिरीजमध्ये जे काही प्रश्न आले असतील तर तेवढेच प्रश्न तुम्ही करावेत, तेवढे मोर दॅन इनफ आहेत. ठीक आहे. हे झालं पॉलिटीच्या बाबतीत. त्यानंतर आपण येऊयात इतिहासकडे. आता इतिहासच्या बाबतीत काही जणांनी मला काही डाऊट्स विचारले की इतिहासमध्ये समजत नाही की एक्झॅक्टली कुठून प्रश्न येईल की कशाची तयारी करावी वगैरे, असे काही घटक आहेत. आणि इतिहासच्या बाबतीत खरं प्रेडिक्ट करणं तसं थोडंसं टफ जातं कारण बऱ्याचदा असं होतं की आपण जे प्रेडिक्ट केलं ते त्याच्यावरती प्रश्न येत नाहीत, असं पण बऱ्याचदा होतं. तर इतिहासमधला एक घटक जरी समजा म्हणजे काही जणांना इतिहासाविषयी अवघड जात असेल आणि जर ते असा विचार करत असतील की मला इतिहासबद्दल वाचायचं नाही आहे, मी फक्त ठराविक लिमिटेड टॉपिक करेन, तर एक घटक आहे जो तुम्हाला खूप जास्त मार्क्स मिळवून देऊ शकतो आणि जो तुम्हाला अजिबात स्किप करायचा नाही आहे आणि तो घटक आहे समाज सुधारक. कारण समाज सुधारकांवरती 2012 ते 2019 पर्यंत जर आपण MPSCला विचारलेले प्रश्न पाहिले तर ते जवळपास 129 प्रश्न आहेत.
सो तुम्ही इमॅजिन करू शकता की समाजसुधारकांवरती किती जास्त प्रश्न विचारलेले आहेत आणि एकाच वर्षी आपण 2पेक्षा जास्त प्रश्न समाजसुधारकांवरती पाहू शकतो. म्हणून तुम्हाला समाजसुधारक हा घटक व्यवस्थित करायचा आहे. मग समाजसुधारक करताना पण त्याच्यामध्ये पण परत आपल्याला समजत नाही की एक्झॅक्टली काय वाचायचं. तर 3 समाजसुधारक आहेत जे फार इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यामधले पहिले आहेत ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कारण त्यांच्यावरती 16 प्रश्न आत्तापर्यंत आयोगाने विचारलेत जे महत्त्वाचे आहेत. आणि हे मी फक्त PSI STI ASO बद्दल बोलते, ठीक आहे. ग्रुप Cला पण याच्यावरती प्रश्न येतात, पण आता आपण कंबाईंड फोकस करतोय तर आपण तेच पाहणार आहोत. त्यानंतर महात्मा फुले यांच्यावरती 17 प्रश्न आहेत आणि राजर्षी शाहू महाराज यांच्यावरती आतापर्यंत 13 प्रश्न विचारलेले आहेत. सो जर हा नंबर जर तुम्ही पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक वेळेला एखादा तरी प्रश्न आहेच यांच्यावरती, कारण 2012 ते 19 दरम्यान जर पाहिलं तर आपल्याला प्रत्येक वर्षी एखादा तरी प्रश्न पाहायला मिळेल आणि कधी कधी 1पेक्षा जास्त प्रश्न. त्यामुळे हे 3 समाजसुधारक तर व्यवस्थित करा. त्याचबरोबर महर्षी कर्वे यांच्यावरती पण 13 प्रश्न आहेत. तर ही जी काही मी नावं सांगते ना, हे समाजसुधारक तरी तुम्ही परफेक्ट करून ठेवा. पंडित रमाबाईंवरती पण आयोग प्रश्न विचारतो बऱ्याचदा, तर ते पण आपल्याला माहिती पाहिजे. समाजसुधारक त्यांनी केलेल्या समाजसुधारणा आणि त्यांनी जर एखाद्या समाजाची स्थापना केली असेल, एखाद्या संस्थेची स्थापना केली असेल, तर ते थोडक्यात म्हणजे काही आर्य समाज आहे, प्रार्थना समाज आहे, सत्यशोधक समाज आहे, तर हे काही महत्त्वाचे आहेत, ते तुम्हाला करायचे आहेत. हा झाला पहिला पार्ट इतिहासचा, ठीक आहे. इतिहासचा दुसरा पार्ट महत्त्वाचा येतो, जो की इतिहासातला मोठा असा भाग आहे आणि तेवढाच तो इम्पॉर्टंट पण आहे, तो म्हणजे गांधी युग. गांधी युगाचा जर विचार केला आपण तर गांधी युगावरती 49 प्रश्न आत्तापर्यंत विचारलेत. मग तुम्हाला गांधीजींच्या आगमनापासून ते भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत तुम्हाला इतिहास माहिती पाहिजे गांधी युगातला, ठीक आहे. आता हे जे लक्षात ठेवायचं असताना इतिहास ज्यांना अवघड जातो त्यांच्यासाठी सांगते, ज्यांना सोपं जातं त्यांना काही कसंही सोपंच जात असेल. ज्यांना अवघड जातं त्यांच्यासाठी एक ट्रिक सांगते मी तुम्हाला इतिहास कसा लक्षात ठेवायचा. इतिहासाचा अभ्यास करताना काही प्रश्न विचारायचे. पहिला म्हणजे का, कधी, कुठे, कशामुळे आणि काय झालं त्याच्यामुळे, हे एक 4 ते 5 प्रश्न विचारायचे. एखादा स्टोरी टाईप, म्हणजे तुम्ही जर आता एखादी फिल्म पाहिली तर ती कशी तुमच्या जशीच्या तशी लक्षात राहते. इतिहास सेम फिल्मसारखा अभ्यासाचा विषय आहे, ठीक आहे. म्हणजे गांधीजी भारतामध्ये आले, बरं ते का आले हे आपल्याला माहिती पाहिजे. बरं आल्यानंतर त्यांनी काय केलं, कुठे आले, या सगळ्या गोष्टीचा तुम्ही प्रश्न विचारून शिकला तर इतिहास जास्त चांगला लक्षात राहतो. आणि गांधी युग मी यासाठी म्हटलं की मवाळ युग आणि जहाल युग याच्यापेक्षा जास्त प्रश्न जे आहेत ते गांधी युगावरती विचारलेले आहेत. गांधी युगामध्ये पण काही चळवळी ज्या आहेत गांधीजींच्या कालावधीमध्ये झालेल्या, तर त्या चळवळींवरती जास्त प्रश्न विचारलेले आहेत. मग तुम्हाला माहिती असेल असहकार आंदोलन आहे, सत्याग्रहाची चळवळ, वैयक्तिक सत्याग्रह असेल, छोडो भारत असेल, तर या काही घटना आहेत ज्याच्यावरती प्रश्न विचारलेत. 8वीचं जे पुस्तक आहे इतिहासाचं जुनं, ते तुम्ही जरी केलं तरी ते पण म्हणजे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी तुमचा इतिहास कव्हर होऊन जातो. आणि त्यानंतर तिसरा मुद्दा येतो तो म्हणजे उठावाचा. तर गांधी युग मी सांगितलं तुम्हाला, जी आपली राष्ट्रीय सभा आहे तिचा पण अभ्यास करा थोडाफार, कारण त्याच्यावरती राष्ट्रीय सभेचे जे आलेले प्रश्न आहेत ना आत्तापर्यंत ते पहा. मी शेवटी सांगेनच तुम्हाला की एक्झॅक्टली काय काय करायचं ते. त्यानंतर येतो उठावाचा मुद्दा. उठावावरती पण आत्तापर्यंत 28 प्रश्न आलेले आहेत. मग याच्यामध्ये 1857चा उठाव हा एक महत्त्वाचा मुद्दा ठरतो, पण त्याचबरोबर जे इतर उठाव झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये तर त्याच्यावरती जास्त प्रश्न विचारले जातात. आणि एक जर महाराष्ट्राच्या इतिहासावरचे जे प्रश्न असतात त्याच्यामध्ये बरेचदा आपल्याला कन्फ्युजन होतं की हे कुठून येतात वगैरे. तर महाराष्ट्राचा इतिहास बऱ्यापैकी तुमचा कव्हर होऊ शकतो जर तुम्ही 11वीचं जुनं इतिहासाचं जे पुस्तक आहे ते वाचलं, तर त्याच्यातून तुमचा बऱ्यापैकी इतिहास जो आहे तो कव्हर होऊ शकतो, ठीक आहे. याच्यानंतर गव्हर्नर जनरल्स हा एक पार्ट आहे, पण तो तुम्ही कसा करायचा आहे माहिती का. गव्हर्नर जनरल्सला तुम्ही वेगळा असा टॉपिक समजून त्याच्यावरती जास्त वेळ नाही घालवायचा. गव्हर्नर जनरल्स हा घटक तुम्हाला कसा करायचा आहे जेव्हा तुम्ही इतिहासाचा अभ्यास करता. म्हणजे समजा तुम्ही गांधीजींचा अभ्यास करत असाल, गांधीयुग तर एनीहाव तुम्ही वाचणार आहात, मग त्यावेळेला तुम्हाला तर प्रत्येक घटनेशी, म्हणजे जसं की आता असहकार आंदोलन झालं तर त्यावेळेला कोण गव्हर्नर जनरल होते हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे कुठली चळवळ झाली असेल किंवा गोलमेज परिषदा झाले तर त्यावेळेला कोण गव्हर्नर जनरल होते. तर अशा पद्धतीने जर तुम्ही लक्षात ठेवलं रिलेट करून तर ते तुमच्या जास्त चांगल्या पद्धतीने लक्षात राहील. आणि गव्हर्नर जनरल्समध्ये जो नेहमी गोंधळ उडतो की कोणत्या घटनेच्या वेळेला कोण गव्हर्नर जनरल होते, तर हा प्रश्न तुम्हाला राहणार नाही. त्यानंतर शिक्षण आणि महसूल हे 2 घटक असे आहेत की ज्याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात, पण ते अगदी छोटे पॉईंट आहेत जे तुम्ही झालेल्या प्रश्नपत्रिकांमधून सुद्धा कव्हर करू शकता. वेगळं पुस्तक घेऊन वाचत बसण्याची आवश्यकता नाही,
ठीक आहे. आय होप इथपर्यंत कव्हर झालं असेल, क्लिअर झालं असेल तुम्हाला. आणि वृत्तपत्रांवरती एक प्रश्न असतात जोड्या लावायला वगैरे, की कधी स्थापना झाली किंवा कोणी सुरू केलं, असे प्रश्न येतात. तर याच्यासाठी बेस्ट वे हा आहे की राज्यसेवा एक्झाम जी आहे तर त्याचा GS पेपर 1 जो आहे त्याच्यामध्ये इतिहास हा घटक आहे. त्याच्यामध्ये जे प्रश्न आलेले आहेत ना, जे मी टॉपिक आत्ता तुम्हाला सांगितले त्या टॉपिकवरती जे प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नांचा सराव करा. तुमची खूप चांगली तयारी इतिहासची होऊन जाईल. ठीक आहे. आणि त्याचबरोबर PSI ST ASO आत्तापर्यंत आलेले प्रश्न हे फक्त पूर्व परीक्षेचे नाही, पूर्व आणि मुख्य असे दोन्ही परीक्षांना विचारलेले प्रश्न तुम्ही पहा. त्याचं कारण हे आहे की बऱ्याचदा मुख्याला विचारलेले प्रश्न पुन्हा एकदा पूर्वला विचारले जातात. हे झालं इतिहासच्या बाबतीत. राज्यघटनेच्या बाबतीतही सेम. राज्यसेवेचा GS पेपर 2 मुख्य परीक्षेचा, त्याच्यामध्ये राज्यघटनेवरती जे मी टॉपिक तुम्हाला सांगितले त्या टॉपिकवरती विचारलेले प्रश्न तुम्ही राज्यसेवेला कोणकोणते आलेले आहेत ते पाहिजे. PSI STI ASOच्या प्रीला आणि मेन्सला कोणकोणते या टॉपिकवरती आलेले प्रश्न आहेत ते पाहिजे. आणि त्याचबरोबर ग्रुप Cच्या मेन्सला जे आलेले प्रश्न आहेत ते पाहिजे. तुम्ही एवढं जरी केलं ना ते प्रश्न आणि त्यांचं विश्लेषण, तरीसुद्धा तुमची खूप चांगली तयारी होऊ शकते. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे माहिती आहे, तुम्ही पोहण्याच्या स्पर्धेला जाणार असाल ना तर पोहण्याचा सराव पाण्यातच करा. रस्त्यावरती करून त्याचा काही फायदा होत नसतो. म्हणजे 10 पुस्तकं वाचा, 15 पुस्तकं वाचा, 10 तास अभ्यास करत बसा असं सांगणारे खूप जण मिळतील तुम्हाला. पण मी तुम्हाला असं सांगते की थोडासा अभ्यास करा, पण तो क्वालिटी स्टडी करा जे विचारलं जाणार आहे. म्हणजे तुम्हाला पोहायच्या स्पर्धेला जायचं आणि तुम्ही त्याची तयारी रस्त्यावरती दिवसभर जरी करत बसला, रात्रभर जरी करत बसला तरी तुम्ही कधीच ती स्पर्धा नाही जिंकू शकत, कारण तुमचा सरावच चुकीचा आहे. पण तुम्हाला पोहण्याच्या स्पर्धेला जायचं, तुम्ही 2च तासाचा सराव करताय पण तो तुम्ही पाण्यात आणि प्रॉपरली करताय, तर तुम्ही तिथे नक्कीच जिंकाल. राईट. तर त्याच पद्धतीने आयोगाला काय एक्सपेक्टेड आहे ते ओळखायला शिका आणि त्या पद्धतीने तुमची तयारी ठेवा. आय होप तुम्हाला दोन्ही विषयांचे महत्त्वाचे टॉपिक समजले असतील. ते नोट डाऊन करा आणि अभ्यास करताना तेच टॉपिक जे आहेत ते व्यवस्थितपणे करा. जर हे लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा. तुमचे इतर फ्रेंड जे कोणी MPSC करतायत आणि स्वप्न पाहत आहेत अधिकारी बनण्याचं त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि त्याचबरोबर वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. स्टे सेफ. थँक्यू.